नमस्कार मंडळी. विनोदाच्या तालावर तुम्हाला डोलवत तुमच्यावर हास्याचं गारुड करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यकन्या. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, कर्तृत्वानं मोठ्या झालेल्या व्यक्तींची समाज दखल घेतोच. फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत यांची देखील दखल घेतली जाते एका चॅनलकडून आणि त्यांचा सन्मान म्हणून ही मुलाखत घेतली जाते कधी गोड कधी तिखट चेतना भट कडून. बघूया त्यांची ही धमाल मुलाखत. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. MHJ प्रस्तुत आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये मी चेतना तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे 2 मोठी माणसं आलेली आहेत, ओंकार मोरे आणि गौरव राऊत. तुम्ही सुद्धा संभ्रमात पडलात ना? मला सुद्धा आधी असंच झालं होतं मंडळी. हो, पण यांनीच मला अशी नावं घ्यायला सांगितलीत. आता यांनाच विचारूया की या मागचं रहस्य काय आहे. सर प्लीज. नमस्कार चेतनाजी. नमस्कार नमस्कार. खरं कसं आहे, तुमचा हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे आभाळा एवढी माणसं, ह्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार आहे. मी गौरव राऊत, हा ओंकार मोरे. ह्याची गंमत तुम्हाला तू सांगतो. कसं आहे ते, आम्हाला काही म्हणा ना, आम्हाला गौरव राऊत म्हणा, ओंकार मोरे म्हणा, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही एकच आहोत. येस. क्या दो बात. जिसम एक जान आहे हम. Yeah. अशी मैत्री आहे आमची. आम्ही अजय अतुल आहोत. येस. आम्ही नदीम श्रवण आहोत, जतीन ललित आहोत, अब्बास मस्तान आहोत, आम्ही सलीम जावेद आहोत. क्या मग बात. पुढे जाऊन कसं होणार आहे ना, जीवापाड प्रेम करणारी लोक यांना गौरव ओंकार म्हणणार. आणि जीवाशिवाची बैल जोड म्हणजे गप्प बस. काय बोलतोस? आपण तू बोला ना जीवापाड म्हणून म्हणजे जीवाशिवाची बैल जोड. बैल आहोत आपण. पण जीवाशिवा तर आहे ना. अरे पण बैल आहोत का? गप्प खरंय, बस. खरंय. सॉरी सॉरी. असं आमचं प्रेम खूप आहे. आमचं प्रेम खूप आहे एकमेकांवर. वा, एवढंच. वा, वा. नाही, पण खरं सांगू का सर, म्हणजे मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की अशी मैत्री आहे ना, लाख वर्षानंतर एकदा बघायला मिळते. एक्झॅक्टली. आणि असा मित्र लाख वर्षातून एकदा जन्माला येतोय. क्या बात. गौऱ्या यार गौऱ्या. मला ओंक्याला मिठी मारायचे. मी आता तेच Yes. बोलणार होतो. मला ओंक्याला मी मिठी तेच बोलणार होतो. हे ओंक्या, bonding आहे, please, हे ओंक्या, bonding please. आहे. क्या बात. ओंक्याला मिठी मारायची. गौऱ्या, एकदा जोरदार. गौऱ्या गौऱ्या मला पण मिठी मार. अशी नाही रे भिकाऱ्या. मी कशी मारली? अच्छा सॉरी सर. वा वा वा, क्या बात. अरे हे bonding आहे. हे बॉन्डिंग आहे, बॉन्डिंग मी आहे. सांगतो तुम्हाला पुढची 7 जन्म 14 जन्म 21 जन्म मला हाच मित्र पाहिजे. पुढचं 28 हे आठवलं, 35 वगैरे आठवलं. जोकचा पाठ आहे, पण हाच खरं मित्र सांगू का पाहिजे. सर? म्हणजे खरं मला असं वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून तर धमाल आहातच, येस. पण एक माणूस म्हणून कमाल आहात सर. तुम्हाला सांगतो चेतना मॅडम, व्हॉट इज लाईफ? वॉट. लाईफ काय आहे? काय आपण जन्म कशासाठी घेतो? एकमेकांची काय रे? मदत करायला, है ना? त्यांना जवळ घ्यायला, माणूस म्हणून त्यांना जवळ घ्यायला पाहिजे की ना, आपण त्यांची नक्कीच. मदत केली पाहिजे. ह्यासाठी आपण जन्म घेतो. काय बोलतो भाई? नक्कीच. हो म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हणजे काय सांगू तुम्हाला, आज तुमचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळते. Yes, yes. आमचं सिक्रेट तुम्हाला सांगतो, आमच्या नक्की- दोघांचंही नक्कीच. सिक्रेट. आम्ही कसं ना, आम्ही आहोत तसे आहोत. हा. म्हणजे जसे आम्ही बाहेर आहोत तसेच आत आहोत, लोकांसमोर तसेच सेम आहोत. क्या बात. आमचं इतरांसारखं नाही की सोफ्यावर वेगळं, बाहेर वेगळं, रूम मध्ये वेगळं, पॅकअप झाल्यावर वेगळं, वा. सरांसमोर वेगळं, चॅनलवाली लोक आली त्यांच्यासमोर वेगळं. असं आमचं नाही. आमचा एक ठरलेला टोन आहे, कुणी असू दे. हा. मोठे सर आले, काय सर कसे आहेत? काय गोस्वामी सर आले, काय सर काय कसे सर आहेत? कसे आहेत? अमित भागीदार आले ना, काय सर काय कसे सर आहेत? कसे आहेत? क्या बात. कुणी होतं, सागळे सर दिले, काय सर काय कसे सर आहेत? कसे आहेत? आम्ही सगळ्यांना सेम आवाजात बोलतो. वा. कुणी दिसला की आपण काय कसं आहे, काय बस एवढं आहे. सेम असं नाही, वा सर कसे आहात, हाय सर, चेंज वर नाही, जे आहे ते आहे. जे आहे ते. क्या सगळ्यांना बात. कळतं बाबा हे एकाच पट्टीत आहेत हा. ना. वा. सगळ्यांना सेम वागणूक देतो आम्ही, बाकी असं काही हे नाही. तर मंडळी, आज एवढी मोठी 2 माणसं आपल्याकडे आलेली आहेत. आजचा कार्यक्रम फारच रंगतदार होणार आहे हे दिसतंय आत्ताच. हे बघा, तुमचं नाव काढलं आणि फोन वाजला. आपण लगेच फोन घेऊया. हा. हॅलो, हॅलो, बोला. ओमकार आहे का? ओमकार. ओमकार सर. ओंक्या, तुमच्या आवाज ओळखीचा वाटतोय रे. हॅलो 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 ओमक्या. बाबा. हा बाबा बोलतो. अरे तू पाकिटातनं 300 रुपये चोरून निघालास. आता रिकामं झालंय पाकिट. बाबा कार्यक्रमात आहे मी अरे आता. तू कुठे यास? आता मी खाली दाढी करायला गेलो, साबण लावलाय, पैसे नाही खिशात. काय करू? हा? बाबा, अरे तुझी लाईफ- आई बरी रे बाबा, ती पैसे घेते तर किमान सांगते तरी. हा बाबा लाईव्ह शो आहे. काका काका
मी बोलतोय गौऱ्या, आभाळा एवढी माणसं कार्यक्रमात आहे आम्ही. अरे बापरे, हा तुझ्या बरोबर आहे का रे गौऱ्या? अरे नको रात जाऊ रे ह्याच्या बरोबर. तुझं काही खरं नाही बरं का आयुष्यात. अयो ए ओमकार, हा काय मला काय वाटतं तुझी बाईक ह्या गौऱ्याने चोरली असेल बघ. मी नको रात जाऊ त्याच्याबरोबर. कशाला बोलतोयस आम्ही त्यांच्याशी? त्याला सांगितलं बाबा फोन ठेवा तुम्ही प्लीज, मी कार्यक्रमात आहे आता. तू कुठेही आज त्या छपरी बरोबर राहू नको. कटिंग करायला पैसे नाही त्याच्याकडे, त्याबरोबर कशाला राहतोस तू? अहो अरे काय काय आव करतो. हा आता खाली गेलो पैसे नाही. ते लाईट बिल भरलं का? लाईट बिल भरायला पैसे नाही. आणि नंतर भरतो ना मी अरे बाबा. काय नंतर जिथं पैसे मिळत नाही अशा शूटिंग राहतो कशाला रे तू? इथं घराला लिकेज झालेलं आहे तुला माहिती आहे. बाबा हा? पैसे आपलं छत गळतंय. हा हे बघ लक्षात ठेव, आज जिथं गेलाय तिथं जर काही पैसे मिळाले तर आधी दाराची कडी आण. दाराला कडी नाहीये. माझ्या पायजमाची नाडी बांधतो आपण दाराला. बाबा कट रात्रभर मी धरून बसतो हातात. बाबा पायजमा. कट कर. अरे तुम्ही तरी कट करा ना फोन. ऐकू हॅलो? येत नाहीये. हॅलो ऐकू कट झालं. विनोदी आहे. माझे बाबा असे फनी क्या आहेत. बात आहे क्या. एक- आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये आपण पुढे वळूया. एक मिनिट चेतन. ओके काय ऐकते मी? काय तू बाबांच्या खिशातून 300 रुपये चोरलेस? नाही ते बाबांचं मी घेतले मी नाही, सांगायला चोरलेस विसरलो. तू. एक मिनिट. आणि काय तुझ्या घराला कडी नाही आहे? कडी आहे रे, वरची नाहीये. तुझे बाबा लेंगाचा नाडा लावून दरवाजा बांधतात आणि दरवाजा बांधतात. रात्रभर लेंगा हातात धरून बसतात. तसं नाहीये ते ओके, ते तू मला का बोला नाहीस? का तू धरायला आलास तस लेंगा नाही ना. गप्प बोलशील मला. तुला पैसे पाहिजे तर बोलायचं ना मला. तू दे पैसे दे. तू मला बोलायला पाहिजे होतं ना, पण आता बोलून काय फायदा आहे? अरे तू बाबांच्या खिशातले पैसे चोरतोस यार ओंक्या. पैसे चोरलेले नाहीयेत. मी बाबांना फक्त अरे सांगितलं नाही का. कोणीतरी असं सांगितलं ना की पितृदेवो भाऊ असं म्हटलंय ना कोणीतरी. भाव कोणी नाही म्हटलेलं, पितृदेव भव असं आहे. तू नको शिकू मला शहाणपणा, कळलं काय? गप्प. आता ऐकलं मी सगळं फोनवर. तुम्ही एक मिनिट पुढचा- चेतनाचे मी तुम्हाला सांगतो. मी शूटिंग करतो ना, मला पैसे मिळतात थोडेफार. मी घरी जातो, आईच्या पर्समध्ये हळूच ठेवून देतो. क्या बात आहे. आईला असं वाटतं की सॅन्टा क्लॉजवर पैसे ठेवतोय म्हणून. ग्रेट. आता तर असं झालं की आई सॅन्टा क्लॉजला कमवता पोरगा समजायला लागली आणि मला नाग्या समजायला लागली. इतकं चाललंय. क्या बात. अरे आई बाबांनी पोटाला चिमटा काढून आपल्याला मोठं केलंय. खरंय. तर आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांच्या करता काहीतरी केलं पाहिजे. अगदी. आणि ते बिचारे रात्रभर दरवाजाला नाडा लावून उभे राहतात, हातामध्ये लेंगा पकडून उभे राहतात. कसं वाटतं ते ऐकायला? ऐका तुम्ही ना. पुढचा प्रश्न विचारा प्लीज. तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात आपण बोल पुढे ना वळूया. यार. बस. मंडळी, खरा माणूस कशामुळे ओळखला जातो? आपली नात्यांची असलेली बांधिलकी, त्याची जपणूक. नाती कोणी जोडतो, पण ती जपणं तो खरा माणूस. खरं. बरोबर. क्या बात आहे. या वाक्यावर पुढचा फोन आला, आपण लगेच फोन घेऊया. येस येस. हॅलो, हॅलो बोला. हॅलो गौरी, मी बोलतेय. गौरव सर. ऍक्च्युली हा माझ्यासाठी आहे. मी म्हणजे कोण बोलतंय? आता विसरलास ना मला कोण बोलतेय? सुश बोलते, सुश. सुष्मिता. तू कशाला फोन केलायस? एक मिनिट कट करा. कट करा, एक मिनिट. मी कशाला फोन केलाय? गौरी, मी कशाला फोन केलाय? हो, का- ब्लॉक मी- केलंस ना रे तू मला. सुश सुश आता कसं सुश वागतोस माझ्याशी? मोठा सुश मी दादा. ओंकार बोलतोय. ओंकार सुश. हा, हा, हा. हा तू गौऱ्याने काय केलं तुझ्या बरोबर? काय तू काहीतरी बोलत ए, होतीस ना? काय नाही केलं मी. काय काय केलं? हा हा काय काय नाही केलं विचार मला. काय नाही केलं ते सांग. याच्याकडे ना पैसे नसायचे, पैसे. हा? स्ट्रगल करत होता ना तेव्हा माझ्याकडून पैसे घ्यायचा. काय सांगतेस सगळं काय? सगळं मी केलंय. सिनेमाला जाऊ बोलायचा, मी तिकीट काढायचं. नाही नाही. बाईकने फिरू बोलायचा, मी पेट्रोल भरायचे. ते सगळं जाऊ दे. ऑडिशनला जायचं ना तेव्हा रिक्षाचे पैसे सुद्धा मी द्यायचे. अरे नाही यार, हे सगळं. आणि काय मी याला आय लव्ह यू म्हणायचे ना, हा तर हा आय लव्ह यू टू म्हणायचे. माझ्याकडून 20 रुपये घ्यायचा. गौऱ्या यार आय लव्ह यू तू म्हणायचं 20 रुपये किती चीप आहेस रे. हो ना, बघ ना. किती म्हणजे cheap आहे. दिवसाला 500-600 रुपये माझे कुठेच नाही गेले. 500-600 रुपये आय लव्ह यू टूचे. ऐक ना भाई, कट करा प्लीज, कट करा. ऐका सुशजी, अख्खा महाराष्ट्र आपला शो बघतोय, तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात हे सगळं घडतंय. आपण नंतर बोलूया. हा, कट झाला फोन. कट झाला. हो. कट झाला फोन. काय ऐकतोय मी हे गौऱ्या? अरे 20 रुपये घ्यायचास तू? नाही ते आय लव्ह यू टू बोल. किती लाज आहेस रे गौऱ्या.
ते किती वाईट आहे. चेतना, सर ऐका मी बरा रे, मी बरा. म्हणजे मी 300 रुपये बाबांकडनं घेतो, असे गर्लफ्रेंडकडनं पैसे दे ना, पैसे दे ना, असं तरी मी पण करत. दरवाजाला लेंग्याची नाडी नाही लावत ना आम्ही. मी काय करीन, मी लेंग्याची नाडी लावेन नाही तर बापाला उभा करेन. बघा नाही बघा बघा सर ऐका हा वळू आतमध्ये झोपणार बिचारा म्हातारा बाप दाराला असा उभा राहणार बघायचं. अरे मी गर्लफ्रेंडकडे पैसे दे ना असं तरी करत नाही, पैसे देते असं तरी करत नाही. सर आभाळा एवढी माणसं या Yes, yes. कार्यक्रमामध्ये नमस्कार. आपण आता पुढे वळूया. हो, हो. हा, आपल्याकडे आलेले आहेत ओमकार मोरे आणि गौरव राऊत. एक मिनिट, मी गौरव मोरे आहे. मी ओंकार राऊत नाही कळलं. मी तुम्हीच म्हणा. ओंकार राऊत आहे. गौरव मोरे नाही, ओंकार मोरे तर नाहीच नाही. आणि मी तर नाहीच हा. आहे. मी गौरव मोरे आहे. बरं ठीक आहे सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज तुमचे इतके फॅन्स आहेत, Yes. इतके तुम्ही ठिकठिकाणी जाता, फॅन फॉलोइंग तुमचं वाढलंय, लोक तुम्हाला फोन करतात, मेसेजेस करतात, कधी कंटाळा नाही येत का सर? कधीच नाही आला कंटाळा. कारण फॅन्स आहे म्हणून मी आहे म्हणून फॅन्स आहे. क्या बात. फॅन्स आहे म्हणून आपण सगळे आहोत. तू कुणीतरी म्हटलं ना फॅन्स इज डेंडेड, फॅन्स इज डेंडेड. काय कुणीतरी म्हटलं ना ते फॅन्स इज डेंडेड, फॅन्स इज डेंडेड. कसं आहे ते? फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड असं आहे ते. फॅन इन डीड, फॅन इन डीड म्हणजे वेस्ट इंडिजचा आहेस तू. इंडी 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 करतोय. सर खरे हा, जास्त बोलतोय सांगा. बघा सर ऐका सर, जास्त बोलतोय. सर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात तुम्ही आलेले आहात, तर तुम्ही तुमच्या फॅन्स बद्दल बोलत होतात सर. येस येस फॅन्स आहेत ना, फॅन्स ना मी माझा देव मानतो मी. क्या बात आहे. त्यांच्यासमोर मी तनमस्तक होतो. काय बोलतात सर? ते तनमस्तक असतात ना, काय म्हणतात त्याला? लायकी काय लायकी? लायकी काय काय तनमस्तक होतोय. होतो ना मग मी, त्यात काय एवढं? तुला काय झालं? क्या मला काय बात. झालं, तू तनमस्तक होऊनच दाखव मला. सर मंडळी, तुम्हाला मला सांगायला आवडेल की सर आता म्हणाले फॅन्स म्हणजे माझा देव. क्या मी याच्या बाजूला मी सरकून बसतो हा. मला या कोणाला बसत वाक्यावर नाही. आपण फोन घेऊयात सर. फोन आलेला आहे, तुमचं नाव ऐकून इतके वेळा Yes, फोन आपला yes, खणखणतोय खरं. yes, हा. हॅलो हॅलो, बोला. ओमकार सर आहेत काय? माझ्यासाठी फोन आहे, हो. क्या माझ्यासाठी. बात. ये ना की. हा हॅलो, बोलतोय. ओमकार हा ओळखलं काय? नाही मी बबली. कोण बबली? जिला तू होळी एक मिनिट बस खाली एक मिनिट. हा बबलीजी, हा होळीला बबलीजी. मेसेज कोण केला बोल- होता ना, हा होळीला मेसेज केला होता बबली. बबली बबली आपण तू वेगळ्या कार्यक्रमात आहे, मी नंतर आपण बोलू. नाही नाही बबलीजी तुम्ही बोला. नंतर कशाला बोलूया, एवढी मेसेज करून करून कंटाळली यार मी. हा बबली आपण तू वेगळ्या चुकीच्या ठिकाणी फोन केलाय. एक मिनिट बबलीजी, ऐका मी गौरव मोरे बोलतोय. हा तुम्हाला मेसेज करायचा म्हणजे कुठे मेसेज करायचा तुम्हाला? गौरव सर, मी ओमकार सरांची ना खूप मोठी फॅन होती. होतीच ना मग. एक मिनिट होती म्हणजे काय? होती, आता नाहीये. हा मग फोन ठेव ना आता. नाही म्हणजे काय झालं मला सांगा पहिलं काय झालं? मी नाही त्यांना म्हणजे? मेसेज केला होता की मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तर त्यांनी माझा नंबर मागितला. नंबर मागितला? त्यांनी डायरेक्ट नंबर मागितला आणि मला रात्री ते मेसेज करतात, ते बदामवाली पप्पी पाठवतात. अरे गप्प बस यार. बोला अजून असं नाहीये यार. नाही असं नाही ते पप्पा. आणि मला बोलतात आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवूया काय? अरे मस्करीत बोलतो का मी? अजून काय? अजून काय, मी त्यांना फेसबुक वरती मेसेज केला होता हा. ना, मला मी फॅन आहे तुमची, हा. तर ते बोलतात की मला तुमचा फोटो आवडतो. फोटो आवडतो हा. म्हणजे तुमचा डीपी बघून तुम्हाला म्हणाले असं? हा, मी तो कॉलेज मधला फोटो ठेवला होता ना 20 वर्षापूर्वीचा. एक मिनिट 20 वर्षापूर्वीचा बबलीजी, हा. सॉरी टू से, तुमचं वय किती आहे हो? 4/2/42. अरे मला नव्हतं माहिती यार. मला आयुष्यात माहिती नव्हतं. मला खरंच माहिती नव्हतं. तू फोन ठेव. मी कशाला फोन ठेवू? तू केलास फोन ठेव. अरे फोन कट करा ना तुम्ही तरी. आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये हे कोणाला अरे गौऱ्या बिसांदे मुंह के बुरी गत के तेरे को कुछ लाज शर्म है कि नहीं? एक मिनिट सर, हे कोण आहे? हे माझे जल्दी बोल उनको कौन है मैं? रूम पार्टनर आहेत माझे. हा. श्याम दादा. हा. फाईट मास्टर आहे, फाईट मास्टर. पण सर तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात सर? नहीं सवाला गलत पूछ रहे तुम. कर- सवाला ये पूछो कि मैं यहाँ क्यों आया और क्यों आया ये इस चड्डी चोर को पूछो. काय श्याम दादा. सर, काय बोलताय तुम्ही? सर, इसने मेरी चड्डी पहना है, इसको बोलो चड्डी निकाल. ए बाबा ऐक ना बाबा, एक कॅमेरा चालू आहे ना. आभाळ एवढी माणसं नावाचा कार्यक्रम आहे, जरा गप्प बस ना. मेरे को कुछ मालूम नाही, नहीं. एक मिनिट. चड्डी घातली आहेस तू त्यांची? हाँ इसने पहना है. त्यांची चड्डी घातली आहेस तू खरं खरं सांग. हा हे माझे रूम पार्टनर आहेत. हा. ऍक्च्युली काय झालं, माझी ओली होती ना काय? चड्डी, हा. ते झोपलं होतं. तुम्ही म्हटलं चला आता आपला कार्यक्रम आहे तर मी घालून आलो. बाकी काय नाही. मेरी चड्डी गिल्ली है ये मेरा कसूर है. किती लाज आहेस रे. तुझी ओली चड्डी आहे म्हणून तू त्यांची घालशील. सर, चड्डी दे मेरी. तू चड्डी सर, घे, ऐका. तू चड्डी दे आधी त्यांची. तुम्ही घेऊन जा याला. तुम्ही याला घेऊन जा. चालू कार्यक्रम. नाही, दुसऱ्याची चड्डी घालणार मला इथे स्टेजवर नको आहे. याला काय अर्थ आहे? दुसऱ्याची
दुसऱ्याची चड्डी घालून आले आपला कार्यक्रम कुठला आहे? आभाळा एवढी चड्डी काय बोलायला लावताय मला? नाही आभाळा एवढी. तुम्ही निघा हो. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही निघा. हो निघतोय ठीक आहे. काय माणसं आली होती माझ्या शो मध्ये. तर रसिका हो, आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात पुढील भागात आपले मान्यवर आहेत अरुण कदम आणि प्रभाकर मोरे. क्या बात आहे. अतिशय इंटरेस्टिंग मुलाखत. ऐकूया आपल्या हास्यरसिकांना ही आभाळा एवढी माणसं कशी वाटलीत. प्रसादा. फार छान. फक्त हे आभाळ कुठलं आहे हे मला एकदा जरा बघण्याची गरज वाटते मुळात. नाही कॉन्सेप्ट फार छान होती आणि फार छान लिहिली आणि तुम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं. मधले मधले फोनकट पण फार इंटरेस्टिंग होते. गोस्वामींचा फोनकट फारच इंटरेस्टिंग होता. मला व्हिज्युअलाइज झालं की तू तुझ्या बापाला नाडी बांधून कसं ठेवलं असशील काय. ती कल्पनाशक्ती फार इंटरेस्टिंग होती सगळी. आणि शेवटचा बबलीचा कॉल पण वनिताचा म्हणजे प्रत्यक्ष नसलेल्या माणसांसाठी पण एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. Yes. मस्त. ओंकार, गौऱ्या, चेतना, फार काही नव्हतं तुला पण प्रत्येक वेळेला ती आभाळा एवढी माणसं तो जो आव आनंद होतीस तो फार इंटरेस्टिंग होता. मजा आली. थँक्यू गाईज. मंडळी, समाजाच्या हितासाठी राबवलेल्या योजना पूर्ण यशस्वी होऊच नयेत यासाठी काही नग सतत धडपडत असतात. बघूया अशाच 3 नमुन्यांची नमुनेदार गोष्ट जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. राजू हे राजू टावेल दे ना टावेल. तुझ्या बापसाचा नोकर आहे काय मी. अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावर. माझ्याकडे रोज पाठीला साबण लावून घेतो तेव्हा चालतं तुला. हा, इथे लाव माहिती इथे लाव. दे ना प्लीज दे ना. अरे ये असाच बाहेर. आम्हाला दोघांना पण असल्या सवयी नाही आहेत. पोडा आलाच तरी चालेल. देणारच का रे? ए श्याम्या हा याचा टावेल दे ना. स्वतः बाहेर या न घ्या. मी व्यायाम करून राहिलोय. तुझा माहिती आहे मला व्यायाम. म्हणजे लग्न होत नाही म्हणून सगळा राग त्या डंबेलवर काढतो. असू नका. ते ऐक ना दे ना. नाही अरे दे ना प्लीज. नाही देत. हे बिन लग्नाच्या. अच्छा मी बिन लग्नाचा का. एक काम करा तुमच्या बायकोला सांगा टॉवेल दे म्हणून. साडे बायको असती तर तिला फक्त टावेलसाठी आत बोलवली असती. अरे काय पोरे. अरे दे ना प्लीज दे. नाही हो. ए तुझ्या मी टाकल्याला साबण लावतो हवा तर दे ना. नाही दे ना प्लीज दे रे. टाकल्याला साबू नका लावू. टाकल्याला तेल लावून चंपी करून द्या. हा. हे घ्या. काय तुम्ही पण. हो राजू भाऊ दरवाजा उघड. सांग भाऊ हा दरवाजा उघड. रात्री मी उघडला होता. आता तुझी पाळी आहे, उघड. काय तरी तुम्ही. नमस्कार. नमस्कार. सुधीर महाशब्दे. नाही राजू शिसतकर. सुधीर महाशब्दे. अरे नाही हो. नाही. नाही एवढ्या कठीण नावाचा माणूस आमच्याकडे राहत नाही. नाही पण लिस्ट मध्ये सुधीर महाशब्द. तुम्ही कोण? आम्ही चोर आहोत. या घरात चोरी करायला आलो. तुम्ही येता जाम माल आहे. अरे काय नाही काय नाही. सगळा माल मस्करी वाटते. नाही. पोलिसांना बोलवते. नाही हो, नाही हो. असं काय. चोरांना अरे पोलिसांना गंमत केली फक्त तुम्ही. गमत तुम्ही कोण. पालिकेकडनं आलीये मी. बसायला जरा. पालिकेकडनं आले. बसा हा. ठीक आहे रागव नका. पाणी घ्या. नाही ठीक आहे. नको नाही नको थँक्यू. बरं. लसीकरणाचा सर्वे करायला अच्छा आलीये. होय काय. बरं. मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या हा फक्त. हा. इथे किती जण राहतात? इथे बघा आता 3 जण. हा ठीक आहे बर. हा तुम्ही भाऊ का?
भाऊ नाही, हा माझा एक नंबरचा दुश्मन आहे. अरे पण आता समजोता झालाय ना. म्हणजे काय झाला, ह्याची बायको मी पळवली. ओ हसताय काय? अहो हसू नाही तर काय करू. बरं पळाली तर पळू दे, ह्याला थुक लावून तिसऱ्या बरोबर पळून गेली का नाही नाही नाही, माझ्या बरोबर नाही. मग काय, हा ड्रायव्हर आहे का नाही, आमच्या गावचा शेजारचा, आणि मी केलेवाला आहे का नाही. तर हा कसा, तो टेन्शन मध्ये तिकडे एकटाच दारू पियत बसायचा. मी म्हटलं तिकडे एकटा कशाला पितोस, माझ्या बरोबर येऊन पी, तेव्हा चाकण्याचा खर्च कमी होईल ना. आणि कसं आहे, ह्याची बायको ह्याची शत्रू, माझी पण शत्रू, शत्रूचा शत्रू आपला मित्र, म्हणून आम्ही मित्र. असं आम्ही मित्र आहोत. हो, हो, हो. कळलं. यांचं काय? हा बिन लग्नाचा. अरे बिनलग्नाचं काय म्हणतो? मग वसाडी लग्न जमतंय तुझा? नाही, लग्न अजून झालेलं नाहीये, असं आहे ते. मला कळलं. तुम्ही भाऊ भाऊ नाही आहात, तुम्ही रूम पार्टनर. बर, नाव सांगा. हा श्याम सुंदर. तुम्हीच ठरवलं हा सुंदर? आम्ही नाही ठरवलं, त्याच्या घरच्यांनी ठरवलं आणि त्याचं नाव ठेवलं श्याम सुंदर राजपूत. नावच सुंदर आहे. सुंदर सुंदर. आणि हा राजू, राजेंद्र शिसतकर. हा हा, तसं तसं ते, हा. आणि हे प्रभाकर मोरे उर्फ बाबू भैया. बाबू भैया. मग आता राजूनी श्याम आहे म्हटलं बाबू भैया नको. क्या बात आहे. अरे देवा, अरे उठा रे सबको. मोरे मोरे काय भलतं गंध पटायचं. ए राजू भैया. अहो, काय राजू, तुम्हाला सांगतो ना, वो दिवसभर ना आमची अशी हेराफेरी चालू असते का नाही? तुम्ही आमची तब्बू व्हाल. नाही तसं ना बघ. काय बोलताय तुम्ही? बऱ्यात ना. मी कशासाठी आली आहे? मी लसीकरणाचा सर्वे करायला आली आहे. काहीतरी बोलत बसता. बरं मला सांगा, तुम्ही किती लसी घेतल्या आहेत? मी 19 लसी घेतल्यात. सरकारने अजून 3च लसी बाहेर काढल्यात, तुम्ही 19 कशा घेतल्यात? नाही नाही, म्हणजे मी नाकावर होतो ना तिथपासून जे सांगतोय का ना. म्हणजे मला ना लस घ्यायला जाम आवडते. काय सांगता? म्हणजे एका ठिकाणी फुकट जर लस असेल ना तर मी पहिला असतो का. अरे बापरे. म्हणजे लहानपणी एक आहे ना, म्हणजे लहान असताना देवीची लस घेतली, आणि जसं वय वाढत निघालं ना तेव्हा श्रीदेवीची लस घेतली. श्रीदेवीची? ही कुठली लस? श्रीदेवीची लस? नाही काय झालं, म्हणजे मी माझा तरुणपणात आहे ना, श्रीदेवीची रोमॅन्टिक गाणी टीव्हीवर लागायची. एकदा टीव्हीवर गाणं लागला, मला फणफणून ताप आला ना, सर्दीन पडशान मी पडलो माहिती आहे. मग डॉक्टरकडे गेलो, त्यानं इथं जी लस दिला तिला मी श्रीदेवीची लस म्हणतो का. मग मी तशी जिनात अमांची लस घेतली. असा ताप आणि फणफणलो. श्याम्या तुझा काय? मला तर मॅडमला बघूनच ताप आलेला आहे. मी मॅडमची लस घेईन म्हणतो. मॅडम काय श्रीदेवीपेक्षा कमी आहे का? ओ माझ्याकडे बघून लाजताय काय? ते आपलं तो लाजत नाही आहे, लाज वाढेल असा रोमॅन्टिक अभिनय करतो. काय गुपचूप असा. मॅडम तुम्ही बसा ना, बसा ना, बसा तुम्ही, ना. बसा. अहो, बसा. बोलताय तुम्ही? मला सांगा मॅडम, तुमच्या घरात कोण कोण आहे? सांगा ना. हो नाही, सांगा ना, काय? ए, तुम्हाला का सांगू? आम्ही सांगतोय की नाही तुम्हाला सगळं, मग तुम्ही पण सांगा. माझी बहीण, मी आणि आई वडील. म्हणजे तुमचं लग्न नाही झालं? नाही. मग माझा विचार करा ना जरा. करा थोडंसं. करा ना, करा ना. करा, एकदा करायला काय हरकत आहे? अरे नाही करायचंय मला लग्न. चांगला पोरगा. लग्नच नाही करायचंय, पण मला काय बोलताय तुम्ही? मी कशासाठी आली इथे? काय म्हणजे विचार करा. फालतूपणा चाललाय. कुठली श्रीदेवीची लस काय घेतली? झिनातमांची. मी कुठल्या लसीबद्दल बोलतेय? कोविडची लस घेतली का तुम्ही? नाही नाही नाही, आम्ही कोविडची लस नाही घेतली. अजिबात नाही. आम्ही बाळू म्हात्रेची लस घेतली. बाळू म्हात्रे. बाळू म्हात्रेची लस? आमचा नगरसेवक त्यांनी कॅम्प लावला होता ना लशीचा, इथं गेलो आणि मी लस घेतली. कोविड काय आमच्याकडे प्रचाराला आला नाही की बाबा आमची लस घ्या. तुम्हाला कोविड म्हणजे नगरसेवक वाटतोय? अहो येड्यात का तुम्ही? हसताय काय माझ्या बरोबर? कोविड म्हणजेच कोरोना.
अरे मग दोन नावं कशाला ठेवली हा ना तर. आमचा गोंधळ झाला ना एक काय ते ठरवा हो कोविड-19 ची लस घेतली का? मी रोज 90 घेतो का हा रोज 90 घेऊन झोपतो त्याच्यामुळे मला कोरोना काहीच होत नाही बरं ठीक आहे, तुम्हाला नाही झालाय का कोरोना? नाही, मला नाही झालाय. नाही झालाय नाही, कोरोना. नाही. आम्हाला कसा करून होईल नाही तर काय मग आम्ही खूप काळजी घेतली होती मग? 200 रुपये खर्च करून तो मास्क विकत घेतला X99 नाही ये 94 आहे नाही ना. नाही B96 अरे, आहे B94 आहे ना आता. 96 एकतर तो N95 आहे हा. होय का? असं का? आणि मला खूप बरं वाटतंय की तुम्ही N95 वापरायचा. थँक्यू. हा, असा खुटीवर असा टांगून ठेवायचा दाराच्या. जो पण बाहेर जाईल ना तो हाच मास्क वापरायचा. मी बाहेर गेलो तोच मास्क, हे बाहेर गेले तोच मास्क, राजूभाऊ बाहेर गेला तोच मास्क. आम्ही खूप काळजी घेतली. हो. तुम्ही तिघात हा एकच मास्क वापरायचा? तिघं? अरे आमच्याकडे पाहुणा जरी आला ना तरी आम्ही सांगायचो हा मास्क आधी लाव मग घरात ये. काय माणसं होती 1000 रुपयाचा स्वस्त मास्क लावून यायची हा 200 रुपयाचा मास्क होता. आपल्या जीवाची काळजी आपण नको घ्यायला घ्यायला पाहिजे हा. मला सांगतो ह्या जगात ना कोरोनाची आम्ही सगळ्यात जास्त काळजी घेतली आहे का नाही? खरंय हा, मग? खरंय, खूप काळजी घेतली मग? तुम्ही कोरोनाची. अं, डोक्यावर पडलायत का हो? काय झालं? अहो, कोरोनाची काय काळजी घेत बसलेला तुम्ही? जवळपास अंग खांद्यावर खेळवलंयत कोरोनाला. मूर्खात का जरा? काय सांगितलेलं सरकारने? सगळ्यांनी मास्क वापरायचं म्हणजे प्रत्येकाने वेगळा मास्क वापरायचं सांगितलं होतं. असं कुठं सांगितलं हा. फक्त सांगितलं होतं मास्क वापरा आम्ही वापरला त्याच्याबरोबर थोडस डोकं वापरलं असतं ना तर कळलं असतं. मास्क वापरायचा, मग तो सॅनिटाईज करून डस्टबिन मध्ये टाकायचा, मग परत वापरायचा असेल तर नवीन मास्क वापरायचा. असे रूल्स होते हो. असं आपल्याला नाही कोणी सांगितले नाही बुवा. काय बोलायचो यार? सॉरी चुकलं. हा. तुम्हाला सांगायला हवं होतं. इट्स ओके बरं नशीब लस तरी घेतली होती. हो लस घेतली घेतली, थँक्यू. घेतली, घेतली. हा. मला सांगा, लस घेतल्यावर काही त्रास झाला होता का? मला लय झाला तारास मला लय मग काय झालं मी लस घ्यायला गेलो ना हा. ते लस देणारी ना पोरी लय सुंदर होती तर मी ना तिच्याकडे नंबर मागितला ती मला म्हणले शटअप तर शटअपचा पण अर्थ कळला नाही आणि नंबर पण द्याला नाही त्याचा मला लय खूप त्रास झाला हो लय तुम्हाला. झाला. त्या त्रासाबद्दल नाही बोलत आहे मी. नाही काही शरीरात काही बदल झाले का? नाही. आम्ही बाप्पेच राहतो. पुरुष. अरे लोकांना ताप आला, सर्दी झाली, तसं तुम्हाला काही झालं का? मॅडम 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 मला लस घेतल्यानंतर अशक्तपणा जाणवला होता. केला ना काम बरोबर अरे येड्या हिला तोंडावर सांगतोस तुला अशक्तपणा आलाय मग ही लग्न करेल तुझ्याशी का करेन मी लग्न? नाही म्हणजे करा ना. एकदा करायला काय जाते नाही करायचंय मला नाही, लग्न. करा. का करेन मी लग्न? मी काय सांगतो मी करावं लग्न हा. कसं गळ्यात मंगलसूत्र असतं ना की तुम्हाला धोका ना हा. तर करू टाका काय करा ना. नाही करायचंय मला लग्न. अहो, ऐका ना एवढे आग्रह करून करून जीव तोडून तोडून सांगताय ते ऐकायचं तर. नाही करायचंय ना अरे पण मी मला तुमच्या लग्न. जागी असलं तर पटकन लग्न करून टाकलं असतं ना. तुम्ही या इकडे या. मला नाही यायचंय. एक मिनिट मला मी- नाही- अरे काही नाही मूर्खासारखं. बोलत मी. ऐका ना तुम्ही. हे बघा तुम्ही लग्न करा. मी भलता भारी माणूस आहे. मी तुम्ही जे सांगाल ते करेल. तुम्ही जेवढे डोस म्हणाल ना तेवढे डोस घेऊन टाकेन मी. खरंच. नक्की? अरे नक्की म्हणजे 100% हो. खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलाय. हा आत्ता जर तुम्ही तिघांनी म्हणजे तुम्ही त्या दोघांना घेऊन गेलात आणि पटकन बूस्टर डोस घेतलात ना हा तर करेन मी तुमचा विचार. काय बोलता माझा विचार कराल. आता आता घेतो आम्ही तिघ घेतो. मला वाटत नाही पण ते ऐकतील. अरे मी त्यांना उचलून घेऊन जातो. नाही पण ते दिसत नाही खोटं तसे. द्या ते खोटं. ए बांगड भावऱ्यांनो काय खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलेला आहे. चला तिथे लस घ्यायची. येडायस का तू हा. ही लग्न करायला तयार नाही हिचा डोस आपण का घ्यायचा नाही नाही तयार झाली. मग घ्या. चला. हे बघ, तयार झाली त्या. एक मिनिट लक्षात ठेवा. हा, हा. ओ मॅडम बोला. मला जरा विचारायचं होतं म्हणजे एक शंका म्हणून तो डोस घेतल्यानंतर आपल्यातली क्षमता कमी होते काय हो तुमचं वय काय हो? हे वय वय तुमचं वय काय हो? वय सांग. 52 छान. मग या वयात क्षमता वाढवून तुम्हाला काय लांब उडी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे? जा बूस्टर घ्या.
मोरे यावेळी तर क्षमता नाही जगणं वाढवा booster dose घ्या. चला. काय तुम्ही पण ना. नाही नाही ते काय. डोस घेऊ. मॅडम लक्षात ठेवा बरं का. बूस्टर घ्यावं म्हणून काय काय करावं लागतं देवा. सई तामणकर प्रसादोग झालाय का बूस्टर घेऊन? नाही खाली कॅम्प लागलाय, घ्या पटकन तुम्ही पण. हा हे आटपा लवकर. हो थांबा, म्युझिक वाजवून झालं की पटापटा बूस्टर डोस घ्या. वा वा, हे बांगड भावऱ्यांचं स्किट भलतंच भारी झालं बुवा. मज्जा आली, मस्त. हास्यरसिक प्रसाद. वा, फार छान, बहारदार. म्हणजे विनोद आणि त्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मला असं वाटतं की या काळामध्ये जे जे पुरुष आणि महिला सरकारकडून या लसीकरण मोहिमेसाठी फिरत होते, जनजागृती करत होते घराघरात जाऊन, त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत. कारण अत्यंत डेंजरस पिरियड होता आणि त्या पिरियडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जागृती करत फिरणं की लसीकरण आवश्यक आहे आणि ते केलेत की नाही हे तपासणं, हे फार जोखमीचं काम होतं. पण अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी, पोलीस मित्रांनी, अनेकांनी हे काम केलेलं आहे आणि खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. बाकी परफॉर्मन्स वाईज फार मजा आली. मोरे तुमची गाडी सुसाट सुटलेलीच आहे. वा 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 वा. वय विचारल्यानंतर त्याची जागा होती, किल्लर. मागून पचकन बूस्टर डोस टोचल्यासारखीच होती. वा 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 वा. शाम्या मस्त. राजू, पुन्हा एकदा तुला या मंचावरती वेगळ्या अवतारात बघून फार मजा आली आणि फार एन्जॉय करतोस तू इथे आलास की, आणि तू एन्जॉय करतोस त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करतो. ईशा मस्त. तो त्या टिपिकल बायकांचं बेरिंग फार छान पकडलं होतंस तू. मला असं वाटतं या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा हात निश्चितपणे बूस्टर डोसच आहे, पण त्यापेक्षाही स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या भल्यासाठी बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे आणि तो आपण घेतलाच पाहिजे. वा. सई. लई खास परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की विनोद करत करत प्रबोधन करणं ही आपल्या आयडेंटिटीचा एक भाग आहे आणि तो भाग जेव्हा जेव्हा डोकावतो तेव्हा माझ्यासारखं खुश जगात कोणी नसतं. आणि आजचा तर माझा आवडता विषय होता की काळजी घ्यायला पाहिजे, सगळ्यांनी बूस्टर डोस घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा आपण म्हणजे मला असं वाटतं की काळाची गरज जेव्हा असते तेव्हा आपण जनतेला जे बूस्टर डोसेस देतो ते मला खूप आवडतात. त्यातला हा एक डोस होता. फार मजा आली तुम्हा चौघांनाही परफॉर्म करताना बघून. मला ही सुद्धा एका अर्थाने प्रोग्रेसिव्ह कन्सेप्ट वाटते की तीन थोडंसं वय उलटून एकत्र राहणारे बॅचलर्स आहेत. राजूदा मस्त. मला असं वाटलं की तुम्हीच इतके कम्फर्टेबल असतात तुमच्या स्किनमध्ये, तुम्हाला बघताना फारच मजा येते. मजा आली खूप. क्या बात आहे, क्या बात. सई. मंडळी, आता या विनोदाच्या मंचावर येणार आहे हास्य महारथी समीर चौघुले आणि हास्य जत्रेतले सगळे भन्नाट कलाकार. बघूया त्यांचा हा धमाल परफॉर्मन्स. बाबा, ओ बाबा, किती वाजले बाबा? टैक्सी वाला इधर आओ, मेरा लड़का है इधर, ऐसा करके कश्मीर ऐसे चलता है, उसको देखा है क्या? दिसतोय तुमचा मुलगाच आहे ना बाबा? अरे तूच आहेस पशा. लवकर गाडी तयार आहे, चला चला लवकर. पशा आपली गाडी आहे. म्हणजे आज कळलं तुम्हाला? विसरलो. गाडीचा रंग फिरवतोस कुठे तुम्हाला? तेच आज ठरवलंय बाबा. आज जरा वेळ होता, म्हटलं तुम्हाला फिरवून आणूया. कुत्रा आहे मी? फिरवायला कुत्रा आहे का मी? अरे तरुण मुली तुझ्या बरोबर फिरत नाहीत म्हणून तू बापाला फिरवतोस, मला काय कळत नाही बाबा. मी सगळं ऐकून सुद्धा तुमच्या तोंडावर दुर्लक्ष करतोय. काय रे बाळा, काय काय काय? बाबा आज मस्त प्लॅन ठरलाय. आता मी तुम्हाला मॉलला फिरायला नेणार. तिथे फिरूया, खरेदी करूया, दुपारी मस्त लंच करू, संध्याकाळी एक पिक्चर टाकू आणि रात्री डिनर करून घरी येऊ. पशा पशा मॉलला म्हणजे ते मॉल म्हणजे ते असं चकचकीत असतं ते का रे? मॉल हा सगळं खरेदी करता येते. पशा मला ना तिकडे तो डिओ घ्यायचा आहे रे. मला काय हवंय? अरे तो असा डिओ मारल्यावर 3-4 मुली येतात बघ, अशा घट्ट मिठी मारतात. तो डिओ मला हवा आहे रे. तुम्हाला काय हवाय तो डिओ? अरे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना मी, तर माझ्या वयाच्या म्हाताऱ्या कोताऱ्या लक्षात देत नाहीत रे माझ्याकडे. आता परवा त्या लेले काकू जात होत्या, मी त्यांना हाक मारली,
बाबा असं मॉर्निंग वॉकला करू नका, शिट्या बिट्या मारतात, मार खाऊन याल सकाळी अरे नाही पण ते लक्षच देत नाहीत ना, म्हणून मग मुलींना कन्व्हिन्स करणारा असं मारला की कशा सगळ्या जण येऊन काय झालं चौघडे असं येतील ना माझ्याजवळ, आणि मग मी त्यांना सांगेन चला हो काय हे शिर्डीला चला, अरे आपण नाही का बस बुक करून सगळे शिर्डीला जातो, असे शिर्डीला चला, योगा क्लासला चला. ऐका मुळात ती फक्त ऍडव्हर्टाईज आहे, ते असं ऍक्च्युअल डिओ मारून कोणी येत नाही जवळ. अरे काय सांगतोयस काय? नाहीये. म्हणजे ते खोटं असतं. हो आता बसूया. हा बसूया चला या लवकर या बसा. पशा तुझी गाडी रे, तुझी गाडी. हो बाबा या आता या बसा. का वागताय? नॉर्मल हाईट आहे या. नॉर्मल वागताय. ओके ढक. वा पशा येस छान आहे हो गाडी तुझी, एकदम छान आहे. हो ना. हो बार्ग माझं गाडी चालवणार. Yes. मग ए. कसं वाटतंय? छान वाटतंय. पशा एक मिनिट हा जरा काय करता हो? हे वरचं उघड जरा. हा अरे ते वरती उभं राहून हवा येते ना अशी, ते मला करायचं. वर उघड जरा. बाबा त्याला सनरूफ म्हणतात, हा. तर टपाला सनरूफ म्हणतात, आणि आपल्या गाडीला नाहीये सनरूफ. काय सांगतो नाहीये आपल्या गाडीला. आपल्या गाडीला संद्रूप नाही. नाहीये. संद्रूप आहे मला गाडीला. संद्रूप पाहिजे गाडीला. लहानच का बाबा? काय करताय? अरे मला संद्रूप आवडतो रे. बरोबर आहे, मान्य आहे, पण बाबा सनरूफची गाडी जरा महाग येते, आपल्याला नाही परवडणार. हे बरोबर आहे. माझं संद्रूप म्हटलं की महागाई. तू स्वतःचा संद्रूप लावून घेतलंस, पैसे होते तुझ्याकडे. बाबा, उगाच माझ्या केसांवर येऊ नका आधीच सांगतो. फायदा आहे का काही? फिरायला कोणाला घेऊन जातो एवढं लावून? बापाला. मुली येत नाहीत तुझ्या बरोबर फिरायला, बरोबर आहे ना? ऐका, आपल्या गाडीला सनरूफ नाहीये. हा ठीक आहे. चेक राईट फ्रॉम 100 meters. ओके. कोण बोलली रे? ती जीपीएस वाली बोलली. ही कोण मोठी शहाणी रे? हमको नहीं ले ले का? हमको लेफ्ट लेने का? हमको लोंगा लेफ्ट. ओ लोंगा. लोंगा ओ, राईट. बाबा काय करताय? जीपीएस वाली सोबत कुठे भांडताय? अरे तू नको मध्ये पडू आमच्या. दरवेळेच आहे तिचं. माझं इंग्रजी कच्चं आहे ना, लहानपणी मला कमी मार्क मिळायचे. हे बघून बरोबर बोलते इंग्रजीतून. तू ओळखत नाहीस त्यांना. काय संबंध आहे? मुळात तुम्ही शाळेत असताना ही सिस्टम तरी अस्तित्वात होती. नाही सिस्टम नव्हती, पण आमची नॅचरल मॅप सिस्टम कसली होती. अरे आम्ही 3-4 मित्र अशा गाडीतून जायचो. गावात 3-4 टाळकी दिसली की गाडी थांबवायचं, विचारायचं का हो कसायचा बरं आहे ना हो बाबा बाबा का होय? बाबा तुम्हाला ग्रामीण नाही जमत, नका करू. असं नाही, पण आम्ही खरंच जायचो. काय रे कुठं चालला रे माधू? अरे कुठं आहे रे मॉल? हा मॉल कुठे? होता तुमच्या काळात मॉल होता? मॉल नव्हता. आम्ही वेगळं विचारायचो, तुला कळावं म्हणून मी मॉल म्हटलं. ए कुठं रे मॉल? हा म्हणतो हो काका मी आज बसतो की तुमच्या माग. मग आम्ही तिकडेच चाललोय. हा मग बस की रे पोरा, बस की रे माग, जाऊया की बिगी बिगी. बाबा बाबा तुम्हाला काय वाटतंय? बिगी बिगी टाकलं म्हणजे झालं ग्रामीण? कशाला करताय? अरे पण अशा पद्धतीने आम्ही करायचो रे. पण हिला कळत नाही रे, हिला बरोबर ओळखतो मी. 1 नंबरची ना, तिला सांगतो ना 1 नंबरची आहे ती. ऐका एक शांत व्हा, चिडू नका. तुम्ही गाणी ऐकणार का? गाणी गाणी मला आवडतात रे. बघा, ऐका ना, तुम्हीच ऐकाल. ऐका ना, आपल्या गाडीत ना सिस्टम आहे, सिस्टम फॅलेक्सा नावाची. कुठला? फॅलेक्सा म्हणजे आपण फक्त बोलायचं फॅलेक्सा प्लीज प्ले, आणि गाण्याचं नाव सांगितलं की ती वाजवते आपोआप गाणं. सांगतोस काय पशा? ट्राय करून असं असं आहे? मी बोलू शकतो? बघा, बोला तिच्याशी. 1 मिनिट मी ऑन करतो. बोला. फॅलेक्सा प्लीज प्ले. सांगता ओळखले का मला? सॉरी, डिडंट रेकग्नाइज. हा वही वही बजाव बजाव. बाबा ती बोलते तिला गाणं ओळखता येत नाहीये तुमचं. अगं बावळटच का टवळे तू? केवढं फेमस गाणं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे, आणि अरुण दात्यांनी गायलंय हे गाणं. केवढं फेमस बाबा नसेल तिला माहित, एवढं काय चिडताय? सगळं माहिती असतं. मुद्दाम करते ती, मुद्दाम. बघ कसं करतो मी तिला. हे बघ गाणं वाजव. हे 10 रुपयाले. फळावर बसलात? फरमाईश कसली करताय? फळावर बसलात अरे ऐकेल ना ती पैसे. बाबा फक्त एवढंच बोला, फॅलेक्सा प्लीज प्ले, दुसरं गाणं सांगा, ती वाजवेल. असं ऐकेल ती? हो सांगेल. हा ए ए ए फोलक्स काय? ओलेक्सा कुठली? कोण आहे ती? फॅलेक्सा मी दाखवतो. ए ऐका पोरी. पुरी काय घरी येते तुमच्या? नाही. पुरी काय करताय? बरोबर आहे पशा.
तुझी बाई आहे तुझंच ऐकणार कुठे बाबा ऐकणार हमको क्या है बाबा अर्धी लाकडो हमको मसनो मग गया हमको का बाबू पूछेगा रे बाबा बरोबर आहे बाबा तुझी बाई आहे तू सांभाळ माझं कशाला कोण ऐकेल बाबा झाला म्हातारा बाप म्हातारा बापाची प्रॉपर्टी घ्या एन्जॉय करा गाडी कशाला थांबवली सिग्नल लागलाय सिग्नल अच्छा सिग्नल लागलाय हा म्हणून गाडी अरे वा. थांबवली. हे चांगलं आहे सिग्नल लागलाय ट्रॅफिक हवालदार आहे का रे ट्रॅफिक कोण दिसतोय ट्रॅफिक हवालदारच आहे ते. आता गंमत बघा कसली ट्रॅफिक हवालदार बाबा त्याला काय बोलताय? इधर आओ ये पीयूसी नहीं है इसके ओ, पास बाबा, काय बडबडताय तुम्ही? अरे, पकड़ो अहो काय नियम तोड़ रहा है काय बडबडताय अरे येतोय का बघूया ना मजा बघा बघा पश्चा बघा सिग्नल लागलाय गाडी हलवू नको आता गाडी हलवू नको चल काय बाबा काय ओरडा ओरडा करता नमस्कार काय नाव तुमचं टपली साहेब टपले ना हो पाटील आहे ते अरे बापरे, चष्मा उलटा घातला की काय उलटा असाच घालतात चष्मा काय करावं यांचं? काय ओरडत काय होते काय नाही पीयूसी नाहीये पीयूसी पीयूसी नाही चल पीयूसी काढा पीयूसी काढा मी आहे सर हात द्या काय तुम्ही उतरताच काबर पण अरे हे म्हातारे बी काही साहेब आहे माझ्याकडे पीयूसी नहीं है अरे हो सांगतो मी काढ रे पीयूसी ये लड़के लोग रहते हैं और वो लड़के लोग ये बाप के कमाई पे गाड़ी लेते हैं और फिर हम सुबह मॉर्निंग वॉक जाते हैं तो आके पटाक करके ऐसे बजाते हैं हम दचकते हैं वो पीयूसी लो पीयूसी काढा ना तुम्ही जरा बंद करा ना तोंड तुमचा हो? बाप आहे ना म्हातारा माणसावर ओरडता काय नाही नाही साहेब ओरडत नाही. पीयूसी चांगला पीयूसी काढायचं गपचूप असंच ओरडतात माझ्यावर रोज ओरडतो मला पट्ट्याने मारतो मला पट्ट्याने मारतो मला एकदम खोटं करताय बरं का करता हे सगळं पीयूसी बिचारा पीयूसी काढा ना तुम्ही साहेब कड़ा निकलो कर यार तुम्ही गुच्चूप असा ना डर नहीं तो डर काय को स्लर नहीं तो फ्लर काय को है प्रिया नहीं तो प्रिया काय को है कुठल्या म्हणी आहेत त्या काही बोलाल कुठल्या म्हणी आहेत त्या पीयूसी निकालो तुम्ही सर दाखवतो तुम्ही कागदपत्र पाठ द्या हो फटकन सर सर हे बघा पीयूसी हा अहो काय करताय आहे बाबा पीयूसी मग पशा तू काय नाहीये म्हणाला होतास रे हा इन्शुरन्स आणि लायसन्स इन्शुरन्स आणि लायसन काढत पकड़ो Insurance paper, इंश्योरेंस मारो license. उसको जेल में डालो ना मारो अरे काय मारो सगळे कागदपत्र आहे ना बाबा हे लायसन आहे हे त्याचे इन्शुरन्सचे कागद आहे सगळे पण टायर नाही आहे टायर नाही काय बडबडताय टायर शिवाय आलो इथपर्यंत हो, तुम्ही खाली आता खाली या. काय लावलंय बाबा टायर बिरा सगळे आहे ना गाडीले हा अहो सगळे कागदपत्र आहे हा काय बोलवलं मग मला हा मी बघत होतो की माझा हा संसारक्षम मुलगा सगळे नियम पाळतोय का अरे. या सक्षम देशासाठी मी त्याला भक्कमपणे तयार केलंय का बाबा तर हो काल मला समाधान मिळालं ह्याने कोणताही रूल तोडलेला नाहीये कायदा मोडलेला नाहीये आय एम प्राऊड ऑफ यू आणि बरं का तुमचं पण कौतुक आहे कार्य तत्पर आहात तुम्हाला मी ए बोलला लगेच आला वा वा चला निघा. अरे हे एवढं सायकल बोलवलं का मला इथं हा सिग्नल वरचं काम धंदे सोडून इकडे आलो मी साहेब आय एम सो अरे शिकलेले आहे तुम्ही म्हातारा माणूस आहे म्हणून सोडतोय I'm अरे सरकारी कर्मचाऱ्याला असं अडवलं ना त्याचा वेळ खाल्ला म्हणून तुमच्यावर दावा दाखल होऊ शकतो आय एम सो सॉरी समजत नाही काय नाही तो म्हातारा माणसाला ज्ञात आणले डॉक्टर कडे सॉरी टपली साहेब पाठीला ते गप्पा बसा ना तुम्ही चष्मा काय करावं तुमचं I'm sorry, I'm शिकेल लोक अशा करशान तर क चालीन So- ट्रिपल चीट चल बाजूला काढ गाडी गंमत केली पशा मजा आली की नाही मला सांग का डोकं फिरवताय तुम्ही मला कळत नाहीये अरे म्हणजे उगा आता पोलीस हवालदाराला इथं बोलवलं कारण नसताना अरे गमती कसल्या करताय अरे मजा- नाही, बाबा ना माझंच चुकलं मी तुम्हाला फिरायला घेऊन आलोय मला नाही जायचं चला घरी नाही नाही, मला नाही जायचं घरी. मला मॉल मध्ये जायचं मला नाही जायचं. मला मॉल मध्ये जायचं मला मॉलमध्ये जायचं. बाबा अहो, काय करता मॉलमध्ये जायचं. बाबा अहो, मला काय करताय बाबा नाही मला मॉल मध्ये बाबा, तुम्ही जायचं उठा. बाबा, उठा घरी. नाही मला बाबा, घरी घरी नाही चला. मला मॉल बाबा, घरी चला. ए देखो रे बुड्ढे को किडनॅप करो माणसाला किडनॅप करतो काय चाललंय अरे काय दांगडो घालताय रे काय दांगडो घालताय रे नमस्कार टपली साहेब अरे तपली नाही पाटील मी ना. अरे, ते काय झालं अजून बी इथेच आहे अहो, गंमत केली मी गंमत माझाच पोरगा येतो यायला काय गंमत बघाय बोलवलोय आम्हाला इकडे हा? गंमत केली कशाला बोलवलंय अरे गंमत मारायला कशाला सांगितलं त्याला नाही तुझा पोरगा आहे ना तो मी बघत होतो की आजचा जो समाज आहे तो जागृत आहे का म्हणजे एखादा म्हातारा माणूस जर संकटात सापडला तर त्याला मदत करणारी माणसं आहेत का समाजात तर हो आहेत
माणसं आहेत समाजात. मला खूप अभिमान वाटला तुम्हा सगळ्यांचा. आजची तरुण पिढी ही नेहमीच मदत करायला पुढे असते. चला, आणि नुसती तरुण पिढी नाही तर आपलं पोलीस खातं सुद्धा अगदी सक्षम आणि जागृत आहे. मला खूप अभिमान वाटला. चला या, या, या. अरे याचं काहीतरी करणार आहे. अहो मी काय करू, बाप आहे माझा तो. अरे असं कसा बाप आहे तुझा, असं कसं जन्माला घातला त्याला. मी घातलंय जन्माला त्याला, मी घातलंय. अरे त्याचं काहीतरी करणं पडेल. उचला चल आणि टाका त्या गॅरेज वरती संध्याकाळपर्यंत. पाशा, अरे मला नेतायत रे पाशा. अरे बाबा, देशाचं आणि समाजाचं निरीक्षण केलं ना, आता त्या पोलिसांच्या लॉकअपचं निरीक्षण करा. 10 दिवस ठेवा यांना. भन्नाट परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसाद दा. वा वा वा, फार सुंदर, फार बहारदार, फार मजा आली मला. समय तू तुझ्या नेहमीच्या पद्धतीने तो इतका अप्रतिम खुलवलास की क्या बात आहे. मला असं वाटतं तू नुकताच अमेरिकेला जाऊन आलास, त्याच्या आधी तू ऑस्ट्रेलियामध्ये गेला होतास, त्याच्या आधी तू दुबईत गेला होतास. मला असं वाटतं की तू जग फिरावंस, पण आमच्यासमोर मात्र कायम असंच तुझ्या विनोदाचं जग इथेच निर्माण करत राहावं असं मला मनापासून वा वाटतं. दादा वा. वंडरफुल वंडरफुल. थँक्यू टीम. मंडळी, विनोदवीरांची ही पलटण घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला खळखळून हसवायला येणार आहोत, पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौदा.